द वर्क डन इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. इट मीन्स दॅट जितकं तुम्ही वर्क डन कराल तितकीच तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी मिळेल, किंवा एखाद्या पोटेन्शियल एनर्जी मधून जे काही तयार होते त्या एनर्जीला आपण ऍक्च्युअली काय म्हणतो, वर्क डन. फॉर एक्झाम्पल या पेननी जी काय मी वर्क डन करेल तेवढीच त्याची पोटेन्शियल एनर्जी असेल. आता पंख्यामध्ये जेवढी पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढाच तो वर्क डन करतोय. पोटेन्शियल एनर्जी पेक्षा जास्त वर्क डन कधीच करता येत नाही. म्हणजे थोडक्यात 10 किलोच्या माणसाने आपण 10 किलो इतकं त्याच्यामध्ये वजन आहे, तर 10 किलो पेक्षा तुम्ही जास्त एनर्जी देऊ शकत नाही. तुम्हाला म्हटलं तुम्ही जर 50 किलोचे असाल तर बसल्या बसल्या तुमचा लोड वाढवा आणि अर्धवर खड्डा पाडा. तुम्ही बॉडीला काहीच करू शकत नाही की तुमचं आहे ते वजन वाढवून तुम्ही काहीतरी कराल किंवा मला फोर्स जनरेट करेल. अजिबात बॉडीची मुवमेंट न करता अर्धवर वजन वाढवा, काय कराल, काहीच करू शकत नाही. सो यू कांट इन्क्रीज द लोड बाय युजिंग विदाउट एनी मुवमेंट. सो ठीक आहे, तर पहिला फॉर्म्युला दीक्षा तुझा बघा. नो प्रॉब्लेम. आणि असं नसतं काय आपली व्हिडिओ चालू आहे. पॉज कर आवाज नाही. यू हे एनर्जीचं आपण याचं नवीन सिम्बॉल आहे जे 12वी मध्ये मोस्टली वापरलं जातं. 11वीला आपण वेगळं वापरतो, 12वीला पण वेगळं वापरतो. पण डीयू ही जनरली एनर्जी म्हणून वापरली जाते. ही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी पण असू शकते, समजतंय. पण ही जनरली वर्क डन मधली मेकॅनिकल पोटेन्शियल एनर्जी आहे. डीयू ही दाखवली जाते. दीक्षाचा फॉर्म्युला थोड्या वेळ विसरू नका. डीयू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि सिंपल फॉर्म्युला आहे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. थोडक्यात असाच फॉर्म्युला आहे, पण पोटेन्शियल एनर्जीचा हा बेसिक फॉर्म्युला दिला आपल्याला फोर्स इनटू डिस्प्लेसमेंटचा. का तर एनर्जी म्हणजेच वर्क आणि वर्कचा फॉर्म्युला म्हणजे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. त्यामुळे हा फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे. तुम्हाला कसं कळेल, इथे लिहिलंय बघा. एफ म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि डी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. इसका मतलब ही एक एनर्जी आहे आणि एनर्जी तेव्हाच तयार होते जेव्हा फोर्स तयार केल्याने काय तयार होतो, डिस्प्लेसमेंट. सो दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. du इज इक्वल टू fg into dr. ओके, हे आलं पहिलं इक्वेशन तुझं, म्हणजे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणालीस तरी चालेल. सलोनी तुझं दुसरं फॉर्म्युला आहे फोर्सचा फॉर्म्युला. जर तू या टोटल या फॉर्म्युलाला अर्थात या इक्वेशन 1 ला आपण काय करणार आहोत, इंटिग्रेट करणार. मग तू लिहायचं बघा, इंटिग्रेट इक्वेशन 1 फ्रॉम r इनिशियल टू r फायनल. म्हणजे जेव्हा मी फोर्स देईल तेव्हा ज्या ऑब्जेक्टवर फोर्स देईल तो ऑब्जेक्ट इनिशियल पोझिशन पासून कुठे जाईल, फायनल पोझिशन पर्यंत जाईल. इसका मतलब इनिशियल टू फायनल जाणार म्हणजे dr करणार. dr म्हणजे काय करणार, डिस्प्लेसमेंट. मतलब 0 पासून 100 पर्यंत, 10 पासून 20 पर्यंत जो भी आहे. मग याला म्हणतात लोअर लिमिट आणि याला म्हणतात अप्पर लिमिट. ओके, जशी तुम्ही मोबाईलची बॅटरी जेव्हा चार्जला लावता तेव्हा ती 70 वरून 100 वर जाते. मग 70 तुमचा लोअर लिमिट इनिशियल आणि 100 तुमचा फायनल. इसका मतलब तुम्ही 70 टू 100 पर्यंत जी चार्जिंग करता ती डीआर इतकी असते, ती 30% असते. पण 70 टू 100 पर्यंत किती पर्सेंट वाढतात, 30% वाढतात. 30. सो हे आपलं इक्वेशन आहे. मग मी तुम्हाला मागाशी सांगितलं सगळे मासेस जेव्हा एकत्र येतात तेव्हा कॅपिटल एन तयार होतो. मग मी छोटी छोटी ही एनर्जी जर मी इंटिग्रेट केली तुम्हाला मोठी एनर्जी मिळू शकते. अर्थात इंटिग्रेट केलेली, म्हणून मी याला इंटिग्रेट करणार. एकदम सिंपल इझी काम आहे. मग आपण या डेल्टा यू ला आता या du ला इंटिग्रेट करूया. मग सांगा याला इंटिग्रेट करता मला डेल्टा u मिळेल. मतलब याच्यावरून हा d स्मॉल आहे बघा आणि हा डेल्टा कॅपिटल आहे. याला मी आता इंटिग्रेट करणार. इंटिग्रेशन ऑफ व्हॉट, du. ओके, मी du ला इंटिग्रेट करणार आणि या इंटिग्रेशनची व्हॅल्यू लोअर लिमिट करून अप्पर लिमिट पर्यंत नेणार. एकदम सिंपल आहे बघा. आता 2 मिनिटात मी याला इंटिग्रेट करणार कुठून, r इनिशियल टू r फायनल. ओके, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. सिम्पली इझी. काही लोक म्हणतील की याला इंटिग्रेट का केला, मगाशी सांगितलं छोट्या छोट्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी जर काउंट केली तर आपल्याला फायनल पोटेन्शियल एनर्जी मिळते. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 या सर्व पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी ही आहे आणि ती जर मी मिक्स केली तर मला ती काय होणार, इंटिग्रेट करून मिळणार टोटल एकदाची. समजा इज नॉलेज आहे 10%, इज नॉलेज आहे 5%, इज नॉलेज आहे 10%, परत इज नॉलेज आहे 5%, इज नॉलेज आहे 3%, इज नॉलेज आहे 2%, माझं नॉलेज आहे 1%. तर आपण सगळ्यांचं नॉलेज एकत्र काउंट केलं तर मग जे नॉलेज मिळेल ते इंटिग्रेटेड नॉलेज मिळेल आपल्या सगळ्यांचं. समजतंय. मग ही छोटी छोटी एनर्जी, ही एनर्जी 2%, 3%, 5%, 8%, 9%, 12%. ओके, दिस ऑल एनर्जी आर combined together, that is going to be integrated energy. इंटिग्रेटेड एनर्जी. मग सांगा मी या इक्वेशन 1 ला काय करणार, इंटिग्रेट करणार. इंटिग्रेट करणार म्हणजे गॅदर्ड करणार. मग तुझा जो फॉर्म्युला आहे तो ही इंटिग्रेट करणार आहे. मग सांगा इंटिग्रेट करण्यासाठी काय केलं, या डेल्टा यू चा मी वेगळा डेल्टा यू तयार केला आणि याच फॉर्म्युला इंटिग्रेट केला. आता हे du ची व्हॅल्यू वरती आहे ना, ती 1 मधून पुढे पुट करायची 2 मध्ये. मग सांगा पुट इक्वेशन 1 into काय 2. सांगा हा डेल्टा यू जसाच्या इंटिग्रेशन ऑफ r इनिशियल टू r फायनल सुद्धा तसे तसं. आणि du ची व्हॅल्यू वरती बघून सांगा मायनस fg डॉट काय
वेक्टर r. ओके, मी व्हॅल्यू पुट केली 1 ला कशामध्ये पुट केला 2 मध्ये पुट केला. आता सरली तू काय करणार, या Fg चा फॉर्म्युला घेणार. आता Fg चा फॉर्म्युला म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो इथे कुठेही दिलेला नाही, पण आपल्याला माहिती आहे Gmm/r². हे मागे पण आपण फर्स्ट लेसन मध्ये शिकलेलो. मग आपण तो फॉर्म्युला लिहिणार r वेक्टर सहित. सांगा बट पटकन बोला Fg काय फॉर्म्युला सगळ्यांनी Gmm/r². आणि इथे वेक्टर r घ्यायचा. आता वेक्टर r म्हणजे ही कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी नसते, जिला मॅग्निट्यूडच असतं, पण वेक्टर क्वांटिटीला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन अशा दोन्ही गोष्टी असतात. सो हा फॉर्म्युला सरळ लिहिला आणि तू तो फॉर्म्युला इथे पुट करायचा. सो पहिले मत लिखो. मग आता Fg लिहिणार की त्याची व्हॅल्यू लिहिणार, व्हॅल्यू लिहिणार. मग सांगा ती व्हॅल्यू काय लिहू मी, प्रॉपर सांगितले तर बरं होईल. डेल्टा U इंटिग्रेटेड फ्रॉम इनिशियल टू फायनल. हा मायनस साइन जसाच्या तसा आणि इथला मायनस परत वेगळा, म्हणजे हा निगेटिव्ह साइनचा फॉर्म्युला, हा सुद्धा मायनस साइन सकट मी टाकणार. सांगा जरा F ची व्हॅल्यू काय आहे, -Gmm/r². इथे r वेक्टर राईट ना, असा मी इथे फॉर्म्युला टाकला. आणि पुढे पण इथे dr कुठून आला, कारण मी फक्त Fg ची व्हॅल्यू टाकली, म्हणजे dr ॲज इट इज राहिला. ओके डन. इथपर्यंत आता मला मायनस मायनस काय होईल प्लस. जे तुझी स्टेप होती तू प्लस करणार, पण इंटिग्रेशन करताना आपण कॉन्स्टंट गोष्टी नेहमी बाहेर काढतो. मग बाहेर काढल्याच्या नंतर हा r dr आहे ना, तो फक्त इंटिग्रलचे व्हॅल्यू आहे. जेव्हा मी हा बाहेर काढेल तेव्हा इथं 1 येणार ना, फक्त कोण येणार 1. किंवा तुम्ही हा dr इथे लिहिलं तरी चालेल. हा युनिट वेक्टर आहे, हा तसा काही कामाचा नसतो, हा फक्त लिहायचा असतो. मग हा dr वरती आणि हा जेव्हा बाहेर. मग सांगा हा कुठे लिहिणार बाहेर, dr कुठे लिहिणार आतमध्ये, आणि इंटिग्रेट करणार r1 टू rn पर्यंत. सांगा काय काय लिहू मी इथे, तर हा आपलं पार्टिशन आलेलं आहे, सेकंड पार्टिशन. सांगा मग काय, डेल्टा u गोज टू Gmm. कॉन्स्टंट गोष्टी बाहेर आल्या है ना, Gmm बाहेर आला, मायनस मायनस प्लस. आणि इंटिग्रेशन मी फक्त कोणाचं करणार सांगा मला, r इनिशियल टू r फायनल गोज टू dr/r. समजतंय ना मी काय केलं, ज्याला समजते त्यांना कळते. मी फक्त dr/r, पण r ला काय इथे राईट. इथपर्यंत आलो आपण. आणि आता आपण त्याची व्हॅल्यू लिहिणार. सांगायचं dr इज अलोंग विथ r वेक्टर. तुम्ही म्हणाल मग हा r वेक्टर कुठे गेला आहे ना, मग सांगायचं आहे dr इज अलोंग विथ r वेक्टर. म्हणजे r वेक्टर हा त्याचा डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड नाही. तो त्याची दिशा दाखवतो आणि दिशेला कधी व्हॅल्यू नसते. मॅग्निट्यूड मध्ये असलेला एखादा पर्टिक्युलर वजन आहे, तो वजनाला व्हॅल्यू आहे, कारण तो मॅग्निट्यूड मध्ये असतो. पण वजनाला जी दिशा आहे ती दिशा आपण आकड्यात सांगू शकत नाही, म्हणजे r हा आपला आकडा नाहीये, त्यामुळे तो आपण बाजूला लिहिला. आता काय करायचं बघा, तुम्हाला हे शिकवलेलं आहे मी. यातला r आणि यातला r म्हणजे वरती राहिला सिंगल r. मग सांगा काय राहिलं, डेल्टा u गोज टू Gmm. आणि आपण इंटिग्रेट केली ही व्हॅल्यू, इंटिग्रेट केल्यानंतर वरती कोणच नाही राहिला, म्हणजे कोण राहिला फक्त 1, कारण r गेले. डिफरन्शिएशनचा d लिहित नाहीत कधी. मग खाली कोण राहिला फक्त r. कळतंय ना, 2 r होते ना, गेला. मग इथे कोण राहिला r इनिशियल टू r फायनल. माहिती आपण इंटिग्रेशन करताना यातून व्हॅल्यू इंटिग्रेट केल्यानंतर इकडे टाकतो. आणि नंतर तुम्हाला शिकवलं एकदा अप्पर लिमिट आणि एकदा लोअर लिमिट. आपण 2 वेळा लिहित होते आणि ते इंटिग्रेशन आता आपण लिहिणार. तर सांगा डेल्टा u गोज टू Gmm. हे लिहिलं आपण. आणि नंतर मग एकदा मी 1 अपॉन r च्या जागी काय लिहिणार, हा असं लिहिणार. म्हणजे r ची व्हॅल्यू एकदा काय असेल rf, आणि r ची व्हॅल्यू एकदा काय असेल ri. पहिला अप्पर लिहितात की लोअर लिहितात, तर जनरली पहिला अप्परच लिहितात. आपले अप्पर आणि लोअर लिहितात बरोबर. पण इथे आपण लोअर पहिला लिहिणार आहोत. या केस मध्ये पहिला लोअर लिहिलेलं आहे का, r आणि नंतर. पण तसा जर विचार केला तर तुम्ही कसाही लिहिलं चालेल. मग सांगा काय लिहिणार आहे, आपले आन्सर येताना आपण स्कीमॅटिक लिहिणार. पहिला लोअर 1/r मायनस मध्ये आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला त्याची उलट करायचं. ठीक आहे. बघा आता मग काय लिहिणार मी, 1/rf मायनस काय 1/ri इनिशियल. हा आपला फॉर्म्युला, पहिला अप्पर लिमिट आणि नंतर लोअर. ओके. आणि जर समजा मला याला अप्परला इथे लिहायचं असेल, लोअरला इथे असेल, तर त्याला ऑर कंडिशन असते निगेटिव्ह साइनच्या नुसार. डेल्टा u गोज टू Gmm इनटू ब्रॅकेट 1/r इनिशियल मायनस 1/r फायनल. ओके. ही जी एक्सप्रेशन आहे हे साधं एक्सप्रेशन नसून कोणतं आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीज आहे. आणि लक्षात घ्या हे इक्वेशन नेहमी निगेटिव्ह साइन मध्ये येतं जेव्हा आपण 1/rf चं फॉर्म्युला लिहितो.
म्हणजे याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आलेली आहे ना, ही व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये येते जर समजा तुम्ही ते साइन जसं तसं ठेवलं. आता बेसिकली विचार केला तर हा एकच सिग्नल आहे, याचा अर्थ हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मायनस मध्ये घ्यायला नाही पाहिजे. ज्यांनी इथं मायनस मध्ये घेतला आपल्या पुस्तकात ती गोष्ट टोटल रॉंग ठरते आणि मग मायनस मायनस प्लस केला एक बेसिक फॉर्म्युला दाखवलेला आहे, पण हे तसं ऍक्च्युअली नाही पाहिजे. ओके, सो मी जर समजा हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकली ही, तर इथे फक्त सिंगल मायनस साइन राहील, कंटिन्युअस राहील इथपर्यंत राहील, पण मायनस कारण इथे डबल मायनस येणार नाही ना, मग मायनस मायनस प्लस चे हा मायनसच राहील. आणि जोपर्यंत हा मायनस राहील तोपर्यंत निगेटिव्ह आला की आपल्याला पहिल्यांदा इनिशियल टाकायला लागतं, मग फायनल टाकायला लागतं. उलट असतं ते तुम्हाला परत एकदा समजावून सांगतो. मानलो की हा आला पॉझिटिव्ह, हा आला पॉझिटिव्ह, तर मी इथे फॉर्म्युला टाकणार पॉझिटिव्ह, सीधी बात. म्हणजे हा काय राहिला पॉझिटिव्ह आला, सीधी बात. पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर हा निगेटिव्ह साइन तसंच राहिलं, जे निगेटिव्ह साइन माझं इथं बाहेर आलं याच्या सोबत, राईट. हा, मग हे साइन मी इथे ठेवायची होती, इथे ठेवलं तरी चालणार आहे, हे साइन पुन्हा इथेच राहील. आणि जर हे निगेटिव्ह असेल तर तुम्हाला अप्पर लिमिटची होती पहिला लोअर लिमिट टाकायला लागतो. म्हणजे याचा अर्थ हा फॉर्म्युला टाकायला लागतो, हा नाही टाकला तरी चालतो. जर हे मायनस मध्ये आलं तर हा फॉर्म्युला येईल आणि प्लस मध्ये असेल तर हा फॉर्म्युला. म्हणजे आतला कुठलाही आयटम जर प्लस मध्ये असेल तर तुम्हाला अप्पर लिमिट पहिला टाकावं लागेल, आणि जर हा मायनस मध्ये असेल तर तुम्हाला लोअर लिमिट पहिला टाकायला लागतो, लोअर मधून हा. ओके, म्हणजे ही गोष्ट मी पुन्हा एकदा क्लिअर केली. आता पॉज करू. If Bunny is getting in the बघा काय सांगताय, जर समजा कुठलाही आता तवा तुम्हाला तापवायचा असेल तर तवा तापताना सुरुवातीला एनर्जी 0 असते. म्हणजे मी इनिशियल एनर्जी किती घेतली 0, म्हणजे आर इनिशियल डिस्टन्स किती घेतला मी 0. आणि 0 असेल तर आपण त्याला इन्फायनाइट कन्सिडर करतो, कारण आपल्याला तो काउंट करता येत नाही. आणि फायनलला जाताना तो रीच करतो आर ला. म्हणजे आता आपण या नवीन व्हॅल्यू इथे पुट करणार आहोत. ओके, या नवीन व्हॅल्यू सांगा आर च्या ठिकाणी काय टाकणार मी इन्फिनिटी, आणि आर च्या जागी काय टाकणार आर. जेव्हा आपण पुन्हा एकदा एखादी गोष्ट रिस्टार्ट करतो तेव्हा. सो पॉज, रिस्टार्ट कर. स्टार्ट होतं सर. मग बघा काय आन्सर येईल. डेल्टा यू इज इक्वल्स टू जी एम एम इनटू ब्रॅकेट 1 अपॉन आर आय. व्हॉट इज द व्हॅल्यू इन्फिनिटी मायनस 1 अपॉन आर, राईट. हे सगळं झाल्याच्या नंतर 1 अपॉन इन्फिनिटी 0 निघून जाते, पण या संपूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू नील होऊन जाते. अशा केस मध्ये आपलं फायनल आन्सर येतं निगेटिव्ह मध्ये येतं. आणि समटाइम वी कॅन राइट दिस बाय युजिंग द सेम वे. मग सांगा आता आपला आन्सर काय येणार. सो 1 अपॉन इन्फिनिटी गोज टू किती 0. जर मी याची व्हॅल्यू 0 टाकली तर काय राहील, सर्वांनी काय वाटतंय काय राहील. डेल्टा यू गोज टू जी एम एम इनटू ब्रॅकेट मध्ये काय राहील मायनस 1 अपॉन, आणि तो त्याला चिटकवला तर काय आन्सर आहे सांगा. डेल्टा यू इज इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर. आणि हेच तुमचं मेन फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. हे तुमचं फायनल आन्सर. आणि ही एनर्जी जूल मध्येच मोजली जाते. ओके ओके, पॉज. Surface, this potential energy on surface, there are two types of potential energy. If you are putting any object on the ground and the object is at the rest at the ground, the potential energies remain at the radius with r. But if you lift up any object, the potential energy will be increased. For example, एखाद्या टाकीमध्ये असलेलं पाणी, जर ती टाकी जमिनीवर असेल तर त्या जमिनीवरच्या टाकीला जर तुम्ही नळ चालू केला तर पाण्याचा स्पीड कसा असेल, कमी असेल. पण ही जर जमिनीवरची टाकी तुम्ही 10th फ्लोअर वर वरती ठेवली आणि नळ चालू केला तर त्या नळामध्ये येणाऱ्या पोटेन्शियल एनर्जी कशी असेल, जास्त असेल. इसका मतलब पोटेन्शियल एनर्जी काय वाढल्यामुळे वाढली, हाइट. इसका मतलब as per the height is increasing, the potential energy also increases. So this energy is at surface. Now this same object is I am putting at the height. इसका मतलब या बुक मध्ये आता एनर्जी माझ्याकडे जास्त आहे, कारण तुमच्याकडचं बुक जमिनीवर आहे. तुमच्या बुक मध्ये पोटेन्शियल एनर्जी कमी असण्याचं कारण तुमच्या बुकची हाईट कमी आहे, कारण तुम्ही अर्थच्या सरफेसला टेकलेला, म्हणजे रेडियस r आहे. जर मी हा हाईटला उचलला तर r प्लस h, तुमच्या बुकची एनर्जी वाढली. मग आता आपण ती वाढूया. सांगा मग, दिस इज ऑन सरफेस, देन ऍट द हाईट वी कॅन ऍड इन द हाईट h. सो टेल मी अबाउट द फायनल एनर्जी u2. सो सेम फॉर्म्युला कॅन बी रिपीटेड, मायनस gmm अपॉन r प्लस h. व्हाय ऑन ऍट हाईट किती h इतक्या हाईटला मी हा फॉर्म्युला घेतला. आणि आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचंय ते डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल एनर्जी सांगितलं. आपल्याला mgh ची तुलना करायची की mgh चा पोटेन्शियल एनर्जीचा काय संबंध आहे. ओके, मग तो आपण डिराइव्ह करणार आहोत. मग सांगा 2 मधून 1 काय करायचं आपल्याला आता, सबट्रॅक्ट करायचं. सो दिस इज इक्वेशन 2 and this is equation 1. Tell me what to do. Subtract equation 1 from what?
2. 1 ला आपण 2 मधून सबट्रॅक्ट करणार म्हणजे this one minus this one. So this is delta U goes to U2 minus U1. So this minus this. मग आता 1 आणि 2 आपण कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहोत? थर्ड इक्वेशन मध्ये पुट करणार. So this is the equation this one minus this one. So it is quite easy. Just put the value U2. What is the value of U2? Express me please over here. Minus GMM upon R plus H. And minus, this is the regular minus sign and this is your new minus sign which is already included in the formula. So what would you say? Minus GMM upon capital R, single R, right? So what would you do to finally implement the potential energy? The minus minus plus. So it is quite easy to calculate. Delta U goes to minus GMM upon R plus H and then minus minus plus. And what remains here? GMM upon R. Can anyone tell me what is the common in between them? Yes, GMM and GMM, the both are the common. So we are taking it out and then trying to find the answer. So GMM will be out of the bracket. So delta U goes to minus GMM. So what remains in the bracket? Minus 1 upon R plus H plus 1 upon R. 1 upon R. So it remains in the bracket and we can't add this or subtract this. We have to make a cross multiplication in between them. So cross multiplication आपण करणार आणि प्रोफेशनली आन्सर काढणार ज्याचा आन्सर आला पाहिजे प्रॉपरली MGH चं रिलेशन लागलं पाहिजे. आपण ते प्रयत्न करूया and then onward we will try to get the answer. So ready guys? See what to do. So make a cross multiplication in between them. If you are simultaneously writing with me, it is not quite easy to attempt. I will wait for 5 minutes, but just focus right now. So R ones are R, and this one are this one. So quite easy to tell me delta U goes to GMM in bracket R ones are R. But what remains here? Minus. Plus this one ones are this one R plus H. Right now, and upon this one into this one. R into R plus H. So this one and this one. So tell me to release in the bracket this R and this R goes to be cancelled. This plus and this minus. So this we are going to cancelling this. So what remains numerator? H. So let's talk about here. Delta U goes to GMM. What remains in the bracket? Minus H. Minus वाला गेला ना आता. Correct. H upon R. To bracket R plus H. Right now? इथपर्यंत आलो. But we have one more formula which is very important. Multiplied and divided by R. वरती आपण R आणि R ने multiplied and divide करणार म्हणजे आपल्याला आन्सर्स मिळेल. ओके. MGH no problem. R plus H means there R. इथे मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं R ने वरती पण आणि खाली पण. मग सांगायचं डेल्टा U goes to GMM into bracket HR. कळतंय ना? जर मी याला मल्टिप्लाय डिवाइड केलं तर ऍक्च्युअली इट इज वुड बी मोर ऍडेड राइट हियर. सो आय जस्ट वांट टू मल्टिप्लाय दिस डिवाइड एंड मल्टिप्लाय. नथिंग. पॉज फॉर अ मिनिट. ग्रेविटेशनल आयसोलेशन छोटा फॉर्म्युला आहे G is equal to GM upon R square. हा फॉर्म्युला आपल्याला ग्रेविटेशनल आयसोलेशन 9.8 चा आन्सर शिकवत होतो माहिती आहे ना. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इसका मतलब जब मी हा R square इकडे डिवाइड चा मल्टिप्लाय ला आणला तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ GM? GR square goes to GM and that GM can be put inside the equation right there. So इसका मतलब आपल्याला या इक्वेशन मध्ये GM ची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो सर्वांनी लक्ष इकडे दे. So here we go delta U goes to what is the value of GM? GR square and then हा M as it is right ना. GM ची व्हॅल्यू बसते हा M as it is. आगे देखो क्या है H आणि आपण खाली कोण आहे R into R plus H. Now you can cancel this R and this R. So what remains here? Delta U goes to GRMH upon R plus H. So this is your delta U and you can calculate that MGH outside the bracket. So tell me M, G and H. So delta U goes to MGH should be aside. So what remain in the bracket? R upon R plus H. And this is the relation of delta U and MGH. Here we go, relationship between potential energy and MGH. So this is potential energy and this is MGH and this is the relation. So you can pause.